नमस्कार मित्रांनो, मी आहे हरिओम आणि हे आदित्य. प्रोफेशनली पॉवर लिफ्टर आहे. माझं वय 17 वर्ष आहे आणि पॉवर लिफ्टिंग मला सुरू करून झालंय 3 to 4 इयर्स. तुझ्या डेडलिफ्ट मध्ये तुझी आवड कशी निर्माण झाली? डेडलिफ्ट मी पहिले स्टार्टिंगला म्हणजे रॉडच उचलायचो, म्हणजे तेवढं काही उचलू नाही शिकायचो. आणि स्टार्टिंगला म्हणजे असते ना एक बिगिनर, त्याला म्हणजे काय समजत नाही वगैरे, तर मग मी आडवी तेवढी कशी पण उचलायचो. मग ते मला त्याची आवड झाली आणि आवड होत गेली आणि मला कळलं त्याच्याबद्दल. एका भैयानी सांगितलं मला की हे स्पोर्ट पण आहे म्हणे एक. तर मग तेव्हा पॉवर लिफ्टिंग काहीच माहीत नव्हतं मला. तर मग जेव्हा माहीत झालं स्पोर्ट आहे, तर मग मला आता स्पोर्ट मी पार्टिसिपेट केलं. तर मग पहिले यवतमाळ डिस्ट्रिक्ट झाली, जे माझी स्कूल ज्योतिर्गम इंग्लिश स्कूल आहे. तर मी स्कूलला रिप्रेझेंट केलं पहिले डिस्ट्रिक्टमध्ये मी माझं फर्स्ट कॉम्पिटिशनमध्ये 145 kg उचललं आहे. आणि त्याच्यानंतर मी डिव्हिजनला गेलोय, डिव्हिजनला 160 kg उचललं आहे. आणि मग त्याच्यानंतर 9th स्टँडर्डमध्ये मी डिव्हिजनला गेलोय आणि डिव्हिजनला 185 kg उचलले. आणि 10th स्टँडर्डमध्ये डिव्हिजनला 220 kg उचलले. बस. तर तुझी असं म्हणजे हळूहळू तुला सुरुवातीला काहीच माहित नव्हतं, तुझी एकदा आवड छंद झाला, हळूहळू तू त्याच्यामध्ये डेव्हलप होत गेला. तर तुला असा एक मित्र की ज्याने तुला खूप सपोर्ट केला? मित्र तर खूप आहेत, म्हणजे एक जुळत गेले. जेव्हा तुझ्या पहिले एक जण होता माझ्यासोबत, पार्थ नावाचा. त्याच्यानंतर एक भैया खूप सपोर्टिव्ह आहे, बॉडी बिल्डर आहे तो, म्हणजे मेन फील्ड खेळतोय आणि खूप म्हणजे फेमस पण आहे. आपण हे पण म्हणू शकतो, ते मसल मायने जितलाय, परिमल राठोड म्हणून आहे. म्हणजे पुसाचा फर्स्ट असा आहे जे दिल्लीला जाऊन आलाय आणि तिथून मेडल आणलाय. अच्छा. मला बेल्ट नव्हता पहिले, मी इथं रुमाल बांधायचो, रुमाल बांधून उचलायचो. तर आर्यन आला, आर्यन म्हणे आदित्य तू बेल्ट काऊन नाही घेत? मग आम्ही दोघांना पैसे टाकले आणि पैसे टाकून आम्ही एक 8,500चा बेल्ट घेतला. तर मग त्याच्यानंतर बस आम्ही सोबत करत गेलो. आणखीन एक जण जॉईन झालं, सिद्धांत म्हणून. तू उद्या नॅशनल लेवलवर चॅम्पियन झाला, तर तुझ्या मनात पहिली भावना काय होती? पहिली भावना तर मला आता पुढे काय करायचं आहे, आता इथपर्यंत आलो, पण याच्यात मला खुश नाही व्हायचं आहे. कारण की जेवढं आपण लवकर खुश झालो, आपण त्या म्हणजे वस्तूला नाही का बस झालं भाऊ इथं एंड आपला, तसं नाही करायचं आहे. आपण जेवढे मोठे ड्रीम्स पाहिले तेवढे चांगलं आहे. तर मग माझं याच्या पुढचं गोल एशिया राहील. तर एशियामध्ये गोल्ड आणायचं राहील आणि ते करणारच काय पण. म्हणजे खूप म्हणजे सॅक्रिफाईस केले आतापर्यंत नॅशनलपर्यंतच यायला. तरी पण म्हणजे डाएट झालं, हे झालं ते झालं. म्हणजे आजकालची जनरेशनचं खूप असं मन हे झालेलं आहे की नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय त्यांना काय एनर्जी येत नाही, बॉडी बनत नाही. असं तुझं काय? तू व्हेजिटेरियन नॉनव्हेज? मी तर व्हेजिटेरियन आहे. व्हेजिटेरियन कसं मला व्हेजिटेरियन असून एवढं तुझी इम्युनिटी चांगली? आता काय सांगावं, म्हणजे ताकद आपल्या रक्तातच आहे ना, आपल्या मराठी रक्तातच आहे. आपण जर असा माइंडसेट ठेवला की बा नाही का आपण नॉनव्हेज खाऊनच उचलणार, तर आपण त्याच्यावर फुल्ली डिपेंड झालो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांसोबत अर्धी भाकर खाऊन जगले होते, फाडलं होतं अफजल खानांना. तर मग आपण काऊन नाही करू शकत? आपल्याला तर चांगलं अन्न भेटतंय, चांगलं सर्व भेटतंय, झोप होत आहे. तर नेमकं म्हणजे म्हणायचा उद्देश तसंच आहे की आपण जर त्या माइंडसेटनं चाललो एक मराठी मावळ्याचा, तर आपण काही पण करू शकतो. आता सर्वांच्या मागे पाय खिचणार राहतेस, तर तुला कोणी रोस्ट ट्रोल केले असेल? स्कूलमध्ये तर म्हणजे खूप रोस्ट केलंय. म्हणजे रोस्ट नाही मग म्हणले खूपच की बाबा पावडरची बॉडी आहे, पावडर खाऊन बनवली. आता पावडर खाऊन जर बॉडी बनली असती तर मग घराघरात पैलवान आणि बॉडी बिल्डर असते, बरोबर आहे की नाही? तर तसंच आहे, म्हणजे खूप ट्रोलिंग वगैरे झाली. पण आजकाल जेव्हा मी त्यांना दिसतंय की नॅशनल लेवलवर आहे आणि आपण कुठं आहे, तर मग ते म्हणजे खूप डिसेंट झाले ते बघून. त्यांचे टोन चूप झाले. कारण की कसं माहिती आहे का, जे आपले समज जाते ते आपल्याच लोकांना काही चांगलं वाटत नाही किंवा काही परक्या लोकांना त्यांची पाय खिचायचे पाहत येतात. बस मी तर म्हणजे याच्यात सॅटिस्फाय आहो की बाबा मी त्यांना इग्नोर केलंय आणि इग्नोर करून पुढे गेलोय. तर मग काही रिग्रेट नाही आहे, जे पण केलंय चांगलं केलंय. आणि इग्नोर करा
इग्नोर केलं लोकांना अशा, तरच तुम्ही पुढे जाऊ शकणार. खूप लोक येतील, कोणाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम नाही. श्रीरामजीच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम होती, हा कृष्णाजीच्या होती, घेऊन बसलो असतं तर आज समोर गेला नसतं. हा तेच तसंच आहे. तुझी अशी एक घटना की त्या शब्दावर तुला खूप हर्ट झाला, तुला खूप खराब वाटलं, अशी काही घटना घडली? असं तर काय नाही, पण मला जेव्हा मी लहानपणी खूप कॉम्पिटिशन हारायचो, म्हणजे तेव्हा वाटायचं की काय होईल इन फ्युचर करू वगैरे, जेव्हा तू डेडलिफ्ट करतो. हा बस मी म्हणजे ओव्हर थिंकिंग एक असतं ना, रात्री अशी झोप पण यायची नाही मला, ओव्हर थिंकिंग वगैरे करायची तेव्हा, बस ते पण एक आहे प्रॉब्लेम. तर आजकालच्या लोकांच्या मनामध्ये हे विचार येते की आजकाल शॉर्टकट मारून ते कॉम्पिटिशन जिंकतात वगैरे, तर त्यांच्याबद्दलचे टेस्ट काय असते? हे बघा, तुम्ही जर आता शॉर्टकट्स यूज करताल तर ते पुढे जाऊन तुम्हाला महागात पडेल. हानिकारक. 50 वर्ष वय आहे माणसाचं आजकाल आणि तुम्ही 30 वर्षातच मरायले, काय फायदा? जर पुढचं कोणी मेहनत करून येत असेल आणि तुम्ही जर म्हणजे असं शॉर्टकट्स यूज करून त्याला हरवायचा प्रयत्न करत असाल तर ते तुम्ही नाही जितताय, तुम्ही स्वतःमधून हारलाय. आणि रिअल चॅम्पियन ते जण आहे जे मेहनत करून येत आहे चांगली, आणि ते चॅम्पियन नाही जे शॉर्टकट्सचा यूज करून कॉम्पिटिशनमध्ये येऊन जितत आहे वगैरे वगैरे. आणि तिथं काही टेस्ट वगैरे कॉम्पिटिशनमध्ये टेस्ट होते, जे एक नाडा असते, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, तर ते नाडा येते तिथं आणि टेस्ट करते. खूप कमी ॲथलीट्सची टेस्ट होते इंडियामध्ये. आता इंडियामध्ये कसं आहे, म्हणजे स्पोर्ट्सला तेवढं हे नाही आहे, तेवढं म्हणजे काय, खूप कमी जणांची टेस्ट होते, लिमिटेड जणांची. डोपिंग तर खूप सुरू आहे. मी ज्या कॉम्पिटिशनला गेलतो तर एक माझ्यापाशी व्हिडिओ आहे, असे बाथरूममध्ये कुठं इंजेक्शन पडून आहे, तर मग तिथं इंजेक्शन लोक घेत आहे आणि कॉम्पिटिशन जिंकत आहे. तर मग ते पाहून म्हणजे अलग झालं, कारण हे यूथ आहे आपलं यूथ आहे, आपले जेनेटिक्स आहे, तर त्याचा चांगला फायदा घ्या. आपले जेनेटिक्सच आहे स्ट्रॉंग, आपल्याला त्याची गरज नाही आहे. आणि माझा आयडॉल विराट कोहली आहे, त्यांनी पण एक शब्द म्हणले होते की कोई अगर चीज आप कर रहे हो तो सही इंटेंशन के साथ करो, अगर गलत वे में करोगे तो वो चीज कभी पूरी नहीं होंगी. तर मग तेच आहे, माझं म्हणणं तेच आहे, कोणची बी मी जर करत असेल तर ती चांगल्या इंटेन्शन मध्ये करेल. भले फेलियर येतील, काही नाही, उतार चढाव जिंदगीत असतातच सुरू. तर तुझ्यासारखा फिटनेस आणि वेट लिफ्टिंग करिअर करायचं असेल तर इतर किशोरवयीन मुलांना तू काय सल्ला देशील? माइंडसेट, सर्व डिपेंड माइंडसेटवर आहे. करणारा व्यक्ती काही बी कुठं बी करू शकते. ते काय ना, हार्ड मेन क्रिएट स्ट्रॉंग टाइम, ठीक आहे. तर मग परिस्थिती, आता जे पण आता याच्यात करिअर वगैरे करत आहे ते त्याला म्हणजे त्याचं माइंड स्ट्रॉंग ठेवायला लागेल, आणि त्याला म्हणजे फेलियरला जर ते भिलं आणि मग मार्ग झालं तर काही ऑप्शन नाही. कारण की आपल्या इकडे स्पोर्टला तेवढी व्हॅल्यू देत नाहीत लोक. तर तशा वेळी आपल्याला स्वतः जिद्द करून समोर स्वतःलाच जायला लागते. तुझ्या जर्नीमध्ये तुझा असा अतिशय खराब असा क्षण तुला जे वाटला? मी म्हणजे कोल्हापूरला गेलतो नॅशनलसाठी, तर म्हणजे तिथं डिस्क्वालिफाय झालो, आणि ते एकदम म्हणजे खूप वाईट, ते जे सॅक्रिफायसेस मी केलते, एवढे कष्ट केलते, ते इच्छा, म्हणजे आता म्हणजे एक असते ना, म्हणजे खूप वर्ष, 3.5 वर्षापासून म्हणजे मी त्या मॅचसाठी प्रिपेअर करू लागलो, आणि तेच मॅच मी जाऊन तिथं हारलोय. तर रॉ फॉर्मॅटमध्ये मी हारलोय आणि इक्यूबमध्ये मी नॅशनल जिंकलोय. तसं आहे, म्हणजे ते खूप अलग पार्ट होता, खूप म्हणजे फेल झालतो तिथं. म्हणजे सर्वांना अपेक्षा होती, नॉमिनेशनमध्ये फर्स्टमध्ये होतं माझं नाव इंडियावर एक लिस्टमध्ये. तर मग मला असं म्हणजे खूप वाईट वाटलं होतं की मी एवढे चांगले म्हणजे दाखवले मित्रांना वगैरे, पण तर डिसअपॉइंट केलं ना, एक डिसअपॉइंट पण झालं. ते क्रेज होता एक, ते क्रेजचा छोटासा डिसअपॉइंट. तर आदित्य, तुझं समोरचं लक्ष कसं? आता इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे एशियामध्ये 2026 मध्ये, जे की पुढच्या वर्षी एशिया रेकॉर्ड क्रिएट करायचा आहे, जे की एक पण इंडियनचा नाही आहे सध्या. इक्यूब पॉवर लिफ्टिंग सब ज्युनियर मध्ये एक पण इंडियाचा नाही, तर बस तेच टार्गेट आहे. तर आजचा पॉडकास्ट खूप छान झाला आदित्य. तर तुझ्यासोबत मीट करून खूप छान वाटलं, आणि तुझ्या समोरच्या जर्नीसाठी तुझ्या खूप बेस्ट ऑफ लक. आणि आपल्या समोर जाऊन एशिया रेकॉर्डमध्ये आपल्या इंडियाचं नाव यायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आम्हाला सहकार्य करा. भेटू आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये.